नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो नवीन स्ट्रिक, खतरनाक अशा प्रकारची स्ट्रिक। या ठिकाणी पहा, या ठिकाणचं उदाहरण। चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या ठिकाणी पहा, इथं काय दिलेलं आहे, वर्गमूळामध्ये 8, इथं r/3, इथं r दिलेलं आहे। या टाइपचं या ठिकाणी आपल्याला वर्गमूळ काढायला सांगितलेलं आहे। खतरनाक प्रश्न आहे, गोंधळात टाकणारा आहे। विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे ते पहा। या ठिकाणी इथं लक्षात घ्या, या ठिकाणची संख्या आणि ही संख्या या दोन्हींचा संबंध फक्त लक्षात ठेवायचा आहे, बाकी कुठलंही गणित बघायचं नाहीये। पहा, या ठिकाणी 3 दिले, या ठिकाणी 8 आहे। या दोन्हीचा अर्थ फक्त समजून घ्या। या दोन्हीचा अर्थ असा आहे की कोणत्या संख्येचा तिसरा घात किती आहे? 8 आहे। कोणत्या संख्येचा तिसरा घात 8 आहे। या ठिकाणी 8 म्हटल्यानंतर पहा, या ठिकाणी कोणत्या संख्येचा तिसरा घात येईल बघा। 2 चा दुसरा घात किती येतो? 4। 2 चा तिसरा घात किती येतो? 8। बघा ना, 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर किती येते? 8। म्हणजे दोन्ही संख्या स्वतःच किती वेळेस गुणले? 3 वेळेस गुणते। त्यामुळे या ठिकाणी 2 चा घातांक किती येतो? 8। 2 चा घातांक म्हणजे या ठिकाणी येईल 2 चा घातांक 3। हे उत्तर आपलं काय येईल? बरोबर असेल। लक्षात आलं असेल तुमच्या। दुसरं गणित पहा, या ठिकाणी इथं वर्गमुळात 16 दिलंय, इथं या ठिकाणी 4 दिलेलं आहे। ह्या दोन्हींचा विचार करा फक्त। कोणत्या संख्येचा चौथा घात, कोणत्या संख्येचा चौथा घात किती आहे? 16 आहे। मग या ठिकाणी पहा ना, 2 चा घातांक 2 4 येतो, 2 चा घातांक 3 किती येतो? 8 येतो। 2 चा घातांक 4 किती येतो? 2 2 4 4 2 8 8 2 16। मग या ठिकाणी हे उत्तर आपलं बरोबर आहे। 2 चा घातांक 4। 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 किती वेळेस गुणते या ठिकाणी मित्रांनो? पहा, 4 वेळेस। म्हणून या ठिकाणी 2 चा चौथा घात किती येतो? 16 येतो। पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे। या पद्धतीने सोडवा, सेकंदामध्ये आणि कमेंटमध्ये कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।